भैया पंडित यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून मतदानाच्या माध्यमातून आज तुम्ही 8 दिवसापासून गेवराई तालुक्यामध्ये प्रचार करता, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो आम्ही डोर टू डोर फिरत आहे. आता येणाऱ्या 2 तारखेला नगरपालिकेचं निवडणूक आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी गीता भाभी पवार या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. आणि आता आज आपण वॉर्ड क्रमांक 7 मध्ये खर तर आम्हाला आज सुमित्राताई म्हणजे आमच्या आत्तू यांचं नाव खरं पूर्ण नाव कळालं, नाहीतर आम्ही आजपर्यंत आत्तूच त्यांना म्हणायचो प्रेमाने. आणि दुसरे जे मेंबर आहेत अप्पासाहेब कानगुडे, तर यांच्या माध्यमातून आपण ह्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये हे दोघं मेंबर आहेत. आणि गेल्या 5 वर्ष नव्हे तर 10 वर्ष झाली त्या वॉर्ड क्रमांकामध्ये देवासाहेब दादा असतील यांच्या माध्यमातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या निवडणुकीच्या समोर जात आहोत. आणि ह्या वॉर्ड मध्ये जर बघितलं तर आपण प्रत्येक नाली प्रत्येक रस्ता केलेला आहे आणि बऱ्याच जणांना घरकुलं व पीटीआर दिलेले आहेत. आणि परत जर बघितलं तर आपण येणाऱ्या निवडणुकीसमोर हे विकास कामं जी आपण केलेली आहेत त्या अनुषंगाने समोर जात आहोत. म्हणून आपल्याला ही जी येणारी निवडणूक आहे ही काय अवघड नाही आणि खूप सोपी झाली आहे आणि लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने संवाद आणि आम्हाला भेटत आहे, सपोर्ट भेटत आहे. आणि यांनी एकच निश्चित होतं की येणाऱ्या 3 तारखेला गीता भाभी पवार ह्या जनशक्तीच्या जोरावर व विकास कामाच्या जोरावर हा नगराध्यक्ष पदावर त्यांनीच निवडून येणार आहे. आता तुमची काय अपेक्षा आहे? भावी किती चालले त्यांनी निवडून येऊ शकतात? 5000 पेक्षा जास्तीची लीड त्यांना भेटणार आहे आणि सर्व नगरसेवकही जास्तीत मतांनी निवडून येणार आहे. फक्त मला एवढी चिंता आहे की समोरच्यांचं फक्त डिपॉझिट होऊन जमा होऊ नये. बाकीचे मग आता आमचे मार्गदर्शक दादा तुमची काय अपेक्षा आहे? आता हा तुम्ही प्रचार करताय तर या प्रचार माध्यमातून तुम्हाला हा जनतेचा कसं स्वाद घेतोय? तुम्हाला जनतेचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण आपण ह्या भागात गल्लोना गल्ली नाली व रस्ते पीटीआर, इतर म्हणतात पीटीआर वाटप करतो, पण इथं घरकुलाचे पण काम चालत, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहू शकता. आणि दोन्ही उमेदवार अप्पासाहेब कानगुडे आत्तू आणि गीता भाभी महाराज दादा पवार यांना भरघोस मताने येथील जनता आजपर्यंत निवडून देत आली आणि यापुढे निवडून देईन. आणि उद्याच्या 2 तारखेला भरपूर मतदान होईल आणि गीता भाभीला पण भरपूर लीड राहील ह्या भागातून. आणि सर्व जनतेला ह्या निमित्ताने विनंती करतो की तुम्ही जिथं कमळ दिसत तिथं आपण फुल्ली मारावे आणि भरघोस मताने विजय करावा. गेवराई येथे सुमित्राताई थोरात यांच्या निवासस्थानी येऊन आज प्रचारच्या माध्यमातून भैया पंडित यांनी अख्खा गेवराई वार्डामधून सगळा टिमून काढलेला आहे. तर त्यांना मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे की यांच्या काय उमेदवारांना काय प्रतिक्रिया. नमस्कार सर. नमस्कार. ऑल इंडिया न्यूज यांच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की आज आपण वॉर्ड क्रमांक 7 मध्ये आहेत. आपल्या सुभातू असतील किंवा अप्पासाहेब कानगुडे असतील, हे आपले कार्यकर्ते नव्हे किंवा तर आपले हे घरचे सदस्य आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो यांना घरातला प्रत्येक व्यक्ती माहिती आहे. आणि वॉर्ड क्रमांक 7 म्हणजे बघितलं गेलं तर आपल्या आबांचं घर पण इथे येतं. म्हणून हा वॉर्ड क्रमांक 7 जर बघितलं गेला तर हा आबांचा बालेकिल्ला असल्यासारखा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये बाळराजे दादांचे कार्यकर्ते आणि आबांचेच कार्यकर्ते आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही सर्वजण एका परिवारासारखं राहतो. म्हणून आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की विरोधकांना इथं फिरायला माणसं पण भेटत नाहीत. म्हणून त्यांनी बाहेरून यंत्रणा आणायला लागलेत आणि ती राबवायला लागलेत. अच्छा, प्रत्येक वार्डामध्ये हीच परिस्थिती आहे? प्रत्येक वॉर्डात प्रत्येक गल्लीत हीच परिस्थिती आहे. आणि आपण ही निवडणूक कुठल्या विकास कामाच्या आश्वासनावर नाही, पण आपण विकास कामं केली आहेत. जेव्हा देवादादा धुरंदरे हे नगराध्यक्ष होते त्यावेळी किंवा सुशील भाऊ जंजाळ नगराध्यक्ष होते, तर आतूनकडे पण उपनगराध्यक्ष हे पद होतं. आपलं माजी नगराध्यक्ष पद होतं. मी तुम्हाला सांगतो आपण वॉर्ड क्रमांक 7 मध्येच नव्हे तर गेवराई शहरात जास्तीत जास्त विकास कामे केलेली आहेत. मी मागच्याच एका बाईटमध्ये सांगितलेलं, आबांनी 1997च्या काळी
पाणी पुरवठ्याची व जलजीवनची योजना आणली होती आणि ती योजना आपण फक्त एकच वर्षात काम कम्प्लीट केलं होतं. आणि तुम्हाला सांगतो ती योजना जवळजवळ 24 कोटीची होती. जर 97चा हिशोब केला ते 24 कोटी आजच्या परिस्थितीत किती होतात बघा. परत जर लक्ष्मणांना असतील, लक्ष्मणांनी पण जलजीवनच्या माध्यमातून जवळजवळ 100 कोटीची पाईपलाईनचं काम केलेलं आहे. त्यामुळं आपल्या गेवराई शहराचं पाण्याचा प्रश्न हा कायमचा मिटलेला आहे. परत मागच्या भागात जर दार्लुमचा विषय असेल, तिथे जरा पाण्याची जरा अडचण येते, पण आपण तिथं पिण्याच्या पाण्यासाठी व जे रोजचे काम आहे त्यासाठी आपण पाण्याची टाकी पण उभा करत आहोत. मग त्या भागात पण आपल्या पाण्याचा प्रश्न मिटतो. म्हणून सध्याच्या परिस्थितीत आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे. या गेवराई शहरातून काही लोकांचं भय या गेवराई शहरात आहे, तर हे भय कमी करण्यासाठी व सर्व लोकांना सर्व सुविधा व्यवस्थितपणे पुरविण्यासाठी आपल्याला ह्या नगर परिषदेच्या सामोरे जायचं आहे. अच्छा, आपण आता ही नगर परिषद ताब्यात घेण्याचं तुम्हाला 100% आत्मविश्वास आलाय. अशीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आपल्याला काय आत्मविश्वास आहे? आता तुम्हाला मी सांगतो, ह्या नगर परिषदमुळं किंवा नगरपालिकेच्या निवडणुकामुळं आपले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत व नगराध्यक्षचे उमेदवार हे जवळजवळ 5,000च्या जास्तच्या लीडनी येणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमात पण आपल्याला पंचायत समिती ताब्यात आणायची आहे आणि जिल्हा परिषद आपण पंकजताईंच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो, बीड जिल्ह्यात हे भाजप या चिन्हावरच व भाजप या पक्षाची जिल्हा परिषद इथे येणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण गेवराई शहरातच नव्हे तर अख्ख्या गेवराई तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम करणार आहोत. अच्छा, रात्री पंकजाताई मुंडे म्हणजे जाधवची कहाणी फिरली, याच्या माध्यमातून अंदाज किती असेल पब्लिकचा? मी तुम्हाला सांगतो, काल आपण लोकांना बोलण्यापेक्षा लोक स्वतःहून तिथे आलेले आहेत आणि लोकांना आवर्जून पंकजताईंचं म्हणावं किंवा बालाजी दादांचं असेल किंवा आबांचं असेल किंवा आमचे मोठे बंधू युधाजी दादांचं असेल, यांचं भाषण ऐकायचं होतं. आणि तुम्हाला मी सांगतो, आपल्या पाठीमागं ही जनशक्ती आहे आणि त्या विश्वासाने आपण या नवीन नगरच्या समोर जात आहोत. आणि त्यातल्या त्यात वॉर्ड क्रमांक 7 मध्ये देवादादा धुरंदरे असतील, राजूभाई शेख असतील, आमचे मित्र मनसूरभाई शेख असतील व बाळासाहेब दादा गायकवाड असतील, अशोक दादा गायकवाड असतील व उमेश दादा परदेशी असतील व असेच आमचे सर्व तरुण मित्र असतील. ही आमची एकदम चांगली टीम आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, संध्याकाळी 5 म्हणावं किंवा पहाटेचे 5 म्हणावं किंवा रात्रीचे 12 म्हणावं किंवा काही लोकांनी मला अक्षरशः 3-3 वाजता पण फोन लावतात आणि आम्ही ते फोन उचलतो आणि त्या माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. असं काही नाही की तुम्हाला कुठे आपल्या दारात यायला किंवा आबांकडे यायला किंवा आबांना फोन लावायला काय अडचण वाटेल. पण तुम्हाला मी सांगतो, आमची खालची टीम एवढी चांगली आहे जेणेकरून त्यांचे प्रश्न तिथेच मिटतात. आमच्यापर्यंत याची कधी गरज पण पडत नाही. पण कधी जर झालं की त्यांना आपल्या खालच्या टीमला वाटलं की बाबा हे आपल्या हातातलं प्रश्न नाही, त्यासाठी आपल्याला आबांकडे किंवा दादांकडे जायला लागेल, तर तुम्हाला मी सांगतो, त्यांनी स्वतः लोक येतात आणि जरी त्यांना काही वाटलं तर आपली हे जी खालची टीम आहे ती लोकांना आपल्यापर्यंत घेऊन येतात आणि आपण ते काम करण्याचं काम करतो. युवा पिढी तुमच्या पाठीशी आहे, परंतु असे वयोवृद्ध महिला पुरुष असे बहुजनातील दलित समाजात असेल, अगर कुठल्याही समाजाचे असेल, यांच्यासाठी तुमच्या काय म्हणजे प्रतिक्रिया? आता तुम्हाला मी सांगतो, परवा दिवशीच बाळाजी दादांचं भाषण झालं होतं. त्यांनी आपल्या गेवराईकरांना एक चांगला मेसेज दिलेला आहे. आपण या निवडणुकीत कुठलं हिंदू किंवा मुस्लिम किंवा ओबीसी किंवा दलित किंवा कुठली जातीपातीवर ही निवडणुकीच्या समोर जात नाहीये. आम्ही गेवराईचे लोक आणि आम्ही गेवराईकर ह्या टॅगलाईननी आम्ही ह्या निवडणुकीच्या समोर जात आहोत. म्हणून आपण त्या गेवराईत सर्व समाजाचा विकास करणार आहोत. म्हणून सर्व ज्येष्ठ थोरले असतील किंवा आमच्या आई माता बहिणी असतील किंवा तरुण पिढीतले युवा वर्ग असतील किंवा अध्यक्ष, म्हणजे तुम्हाला सांगतो, अक्षरशः छोटे 7वीतली 10वीतली मुलं पण या आपल्या सभेला येत आहेत आणि आम्हाला प्रतिसाद देत आहेत. थँक्यू. येतराज भाई पंडित यांनी चांगली बाहेर दिली आहे. बघत राहतो ऑल इंडिया न्यूज. याचप्रमाणे मी तुमचे माजी नगराध्यक्ष ब्रह्मदेव धोरण यांच्याकडे जाऊन त्यांच्या 2 मिनिटं प्रतिक्रिया घेत आहे. नमस्कार, काय नाव सर? माजी नगराध्यक्ष ब्रह्मदेव. अच्छा, आपण नगराध्यक्ष पद केव्हा म्हणजे कोणत्या साली झालं? ही प्रथम निवडणूक 2006 ला लढवली होती. त्यावेळेस विजय झाल्यानंतर 2011ला नगराध्यक्ष पद त्यावेळेस त्यावेळेस पण माझा विजय झाला आणि नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि ह्या वार्डात
तुम्ही स्वतः पत्रकार असून प्रत्येक गल्ली बोळात जाऊन पहा. आधी विकास केलाय, नंतर मतं मागायला आम्ही आलेलो आहे. अच्छा, आपण किती मताने आले सर नगराध्यक्ष? बरं, आहे सर, ठीक आहे. आपण तुमच्या कालावधीमध्ये जे काही कार्य आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती. माझं दैवत आदरणीय बाळराजे दादा पवार, लक्ष्मण पवार, गीताबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भरघोस निधी या भागात, विशेष म्हणजे महावीर बाबा स्मशानभूमी असेल, वाल कंपाऊंड, दहन शेड, सिमेंट रस्ता, सभा मंडप, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आणि इतर भरपूर काम आहेत. आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीत आपण लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली 224 PTR मोफत वाटले होते. त्याच्यानंतर घरकुल योजना 160 ते 62 घरकुल आज बी ह्या भागात चालू आहेत. विरोधक म्हणतात आम्ही पीटीआर देणार. अरे तुम्ही पीटीआर काय देता? इथं घरकुल देऊन बसलो आणि हप्ते पण पाडलेले आहेत लोकांचे. अच्छा, मात्र समाजाच्या माध्यम नाही, आपण बहुजनाचा विचार केला. बहुजनाचा विचार करून असं कुणाचा घरकुलात असेल, पीटीआरात असेल, हा मातंग समाजाचा, हा बुद्ध समाजाचा, असा भेदभाव न करता, ना विरोधकाचा भेदभाव न करता सरसगट जेवढे होते तेवढे घरकुल आणि पीटीआर आपण या मार्गदर्शनाने काय केले. आणि आजची जी निवडणूक आहे, लोकनेते आदरणीय आबा आणि बाळराजे दादा पवार, यश भैया पंडित यांच्या नेतृत्वाखाली आपली विजय जोरदार निश्चितच होणार आहे. ही तिसरी डोर टू डोर प्रचार रॅली असून उत्तम प्रतिसाद भेटलेला आहे. परवाचे सभा पण बाहेरचे लोक ना आणतात, फक्त प्रभागातले. आज बी या रॅलीमध्ये फक्त प्रभागातले लोक असून विरोधकांनी खात्री करावी आणि नंतर बोलावं. अच्छा, ठीक आहे. अध्यक्ष साहेबांनी चांगली माहिती दिली. त्याचप्रमाणे सुमित्राताई यांच्या 2 मिनिटं प्रतिक्रिया मी घेणार आहे. सुमित्राताई, तुमचं नाव आहे, तुम्ही या वार्ड क्रमांक 7 मध्ये उमेदवार आहे. तुम्हाला काय प्रतिसाद आहे आणि कशा प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला सांगा. आबाजी आणि दादांनी मला उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा विश्वास ठेवून जनतेच्या मानवाच्या पुढे हातपाय जोडून सनी कमळाला विजय करावा एवढी मागणी करून मी माझं तुम्ही नगर सेविका झाल्याच्या नंतर तुम्ही समाजाचा विचार बाकी त्यांचा काय विचार करू? मी आतापर्यंत म्हणजे 1995 पासून मी आतापर्यंत आबाच्या निगराणीखाली समाज कार्यच करीत आले. त्यावेळेस आबानी आणि दादांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला त्यांनी उमेदवारी दिली आणि मी इथून पुढे बी समाजाचं कार्यच करणार राहिले आणि समाजाच्या वेळोवेळी जिथं अडचणी आल्या तिथं उभा राहील. आता वार्ड क्रमांक 8 मध्ये कानगुडे साहेबांकडे 7 मध्ये त्यांच्याकडे जात आहे. कानगुडे साहेब, तुमच्या काय प्रतिक्रिया? नमस्कार, माझं नाव अप्पासाहेब कानगुडे. मागील निवडणुकीत 2016च्या माझी पत्नी नगरसेवक वार्ड क्रमांक 8, सध्या वार्ड क्रमांक 7 मध्ये तरी या भागातील विकास तर झालेलाच आहे, पण येणाऱ्या काळात जो काही थोडाफार राहिलेला विकास आहे तो पण पूर्ण करण्यात येईल. तसेच बरेच नागरिकांची येथील समस्या आहे की अंगणवाडी हवी, त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. अच्छा, तुमच्या कालावधीमध्ये नगरसेवक असताना काय तुमचं कार्य बद्दल तुम्हाला आता त्यांनी सांगितलं की या भागातील सर्व नागरिकांना पीटीआर वाटप केलेले आहेत. उर्वरित राहिलेल्या नागरिकांना पण पीटीआर लवकरच मिळून जातील. तसेच घरकुलचे काम पण चालू आहे. घरकुल देण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. आम्ही चांगला प्रतिसाद आहे सर, नागरिकांचा तर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अच्छा, ठीक आहे. बघत राहा. थँक्यू, धन्यवाद.